आपण निवडणुका लागल्यावर पक्ष पार्ट्याच्या माध्यमातून आपल्या पक्षाचे विचार मांडू दिलीप शेठ, पण आपल्याला नगर शहरामध्ये हे सगळे समविचारी लोकांना एकत्र घेऊन आपल्याला समाज बदलवायचं सगळ्यात महत्त्वाचं करू ना। तुम्ही उद्या राज्यात मध्ये अजून 2-2.5 महिने महायुतीचं सरकार आहे, ज्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या अडचणी येतील तुमच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्र्यांकडे जाऊ। उद्या आपल्याला केंद्रामध्ये आता भाजपचं सरकार आहे, आता तिथं जर अडचण आली तर भाजपच्या एखाद्या शहर अध्यक्षाला घेऊन आपण भाजपच्या मंत्र्याकडे जाऊ। शेवट आपल्याला महत्त्वाचं काय, आपला शहर बदललं पाहिजे, आपला मतदारसंघ बदलला पाहिजे। काय फरक पडतो देशाचे आहे ना, उद्या नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान आहे, देशाचे आहे ना, ते होते 4 तारखेपर्यंत एका पक्षाचे होते, पार्टीचे होते, आता कोणाचे आहेत, आता देशाचे आहे ना। काय अडचण आहे, गेलं पाहिजे त्यांच्याकडून 4 कामं। उद्या गडकरी साहेबांसारखा कार्यक्षम मंत्री आज दळणवळण मंत्री झालेला आहे, अतिशय म्हणजे गडकरी साहेबांबद्दल तर पवार साहेब सुद्धा नेहमी म्हणतात, खऱ्या अर्थाने देशामध्ये काम करणारं कर्तृत्ववान कोण मंत्री असेल ते म्हणजे गडकरी साहेब। गडकरी साहेबांकडे सुद्धा आपण गेलं पाहिजे, राज्यामध्ये सुद्धा काही लोक आहेत त्यांच्याकडे गेलं पाहिजे। शेवट ठीक आहे, पक्षाचा आपण झेंडा, आपण पक्षाचा झेंडा आपण ठेवणार आहे, पक्ष ज्या त्या पातळीवर पक्ष वाढवणार आहे, पण पक्ष वाढवित असताना हे निवडणुका पुरते। पण आधी सगळ्यात महत्त्वाचं या मतदारसंघामधली डेव्हलपमेंट झाली पाहिजे। डेव्हलपमेंटसाठी आपण सगळ्यांनी एक दिलाने एक विचाराने एकत्र आलं पाहिजे, हीच या ठिकाणी भावना व्यक्त करतो। आणि करू आपण कामाच्या बाबतीत काही काळजी करू नको, तुमची तळमळ मला माहिती आहे अमोल, तुमची तळमळ माहिती आहे, तुमचा त्याग माझ्या 100% केडगावमध्ये माझा प्रत्येक कार्यकर्ता किती तळमळीने काम करीत होता, म्हणजे किती आमचा प्रत्येक माणूस कोणाकोणाच नाव घेऊ, केडगावमध्ये मला किती मतं झाले काय झाले, पण केडगावची डेव्हलपमेंट करणे ही माझी जबाबदारी असेल। आता केडगावशी माझं वेगळं नातं आहे, केडगावशी माझं वेगळे अटॅचमेंट आहे, त्यामुळे निश्चित आपण सगळेजण एक दिलाने एक ताकदीने पुढील कालखंडामध्ये आपल्या राजकीय सत्तेचा, राजकीय पदाचा कसा जास्तीत जास्त फायदा माझ्या केडगाव असो किंवा नगर शहरामध्ये करता येईल यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू।